ओम साईराम मित्रांनो, तर आज आपलं लॅब्राडॉरचं पप्पी जात आहे थेट नाशिकसाठी. तर नाशिकवरनं भाऊ आले होते पप्पी घेण्यासाठी. त्यांना आपण सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. डॉगच्या फिडिंगमध्ये काय काय इन्क्लूड केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी डॉगच्या हेल्थसाठी हार्मफुल असतात. तर सगळ्या गोष्टी भाऊंनी समजून घेतलाय. त्यानंतर आपण व्यवस्थितपणे पप्पी बास्केटमध्ये पॅक केलंय आणि भाऊंला थम्सअप करून निघालोय आपल्या पुढच्या कामाकडे. तर आपल्याकडे आले शिक्जूचे 3 क्यूट पप्पी, ज्यामध्ये तुम्हाला मिळणारे 2 मेल आणि 1 फिमेल पप्पी. प्रॉपर मार्किंग मध्ये डार्क कलरचे पप्पी असणार आहे. तर घाई करा आणि तुमचा आवडता शिट्जू पप्पी तुमच्या घरी घेऊन जा. टुनुक टुनुक उड्या मारत येणारा हा जर्मन शेफर्डचा मेल पप्पी आहे. याचं वय 50 दिवस आहे. याचे संपूर्ण वॅक्सिनेशन डन आहे. तर कुणाला आवडला असेल, गार्डिंग पर्पजसाठी हवा असेल तर तुम्ही याचा विचार नक्कीच करू शकता. त्यानंतर आपल्याकडे लॅब्राडॉरचे आता शेवटचे 3 मेल पप्पी बाकी आहे. लवकरात लवकर घाई करा आणि या पप्पीजला तुमच्या घरी घेऊन जा. तसेच क्यूट गोलूमोलू दिसणारे आपल्याकडे स्नो व्हाईट कलर मध्ये पॉमेरियनचे देखील पपीज आहेत. तर पॉमेरियन मध्ये आपल्याकडे 10 ते 12 पपीज आलेले आहेत. तर लवकरात लवकर या आणि चॉईस पप्पी घेऊन जा. तसेच हेवी क्वालिटी मध्ये ह्यूज बोन साईज मध्ये आपल्याकडे लॅब्राडॉरचे 3 मेल आणि 3 फिमेल पपीज आहेत. तर आपल्याकडे सगळ्या साईजचे डॉग आणि कॅटचे केजेस आहेत. तर आपल्या कस्टमरची रिक्वायरमेंट केजेसची होती, तर आपण ते गाडीमध्ये व्यवस्थितपणे पॅक करून पाठवून दिले आहे. तुम्हाला देखील कसली फूडची, ॲसेसरीजची किंवा कुठल्या पेटची इन्क्वायरी असेल तर माझ्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम.